जिल्हाधिकारी कार्यालय येथे 27वा कारगिल विजय दिवस साजरा। जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृह येथे अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून साजरा करण्यात आला। व्यासपीठावर यशक्ती कदम, उपजिल्हाधिकारी लेफ्टनंट कर्नल निवृत्त विलास सुकुडे, उपाध्यक्ष जिल्हा सैनिक मंडळ कोल्हापूर डॉक्टर भीमसेन चौदार, निवृत्त प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एहतेशाम हावेरी, उपाध्यक्ष जन स्मॉल फायनान्स बँक आदी उपस्थित होते। प्रारंभी श्री चौधार यांनी प्रास्ताविकामध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल विजय दिवसाची पार्श्वभूमी सांगितली। यावेळी बोलताना रोहयो उपजिल्हाधिकारी कदम यांनी कारगिल योद्ध्यांचे कार्य व बलिदान भारत देश सदैव लक्षात ठेवेल, तसेच हा देश त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञ राहील असे सांगितले। या प्रसंगी जन स्मॉल फायनान्स बँकेचे एहतेशाम हवेरी व त्यांच्या टीमतर्फे वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांना बँकेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। तत्पूर्वी श्री पवार व श्री कदम यांनी सर्व वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, वीरमाता यांची आस्थेने चौकशी केली, तसेच जिल्हा प्रशासन सदैव त्यांच्या सोबत असेल व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली। यावेळी जन स्मॉल फायनान्स बँकेच्या CSR मधून 13 लाख रुपये खर्च करून सैनिक मुलींच्या वसतिगृहात करण्यात आलेल्या कामाचे कौतुक अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले। त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे एहतेशाम हवेरी यांचा सत्कार श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी श्री डोंगरे यांनी कारगिल युद्धामधील 85 दिवसापैकी आपल्या 78 दिवसाबाबतचे स्वानुभव कथन केले। हे अनुभव ऐकताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले। या प्रसंगी 2 कारगिलच्या वीरपत्नी श्रीमती सविता अशोक बिरंजे, बैरागवाडी तालुका गडिंग्लज व श्रीमती सुनीता मच्छिंद्र देसाई कोल्हापूर या व्यतिरिक्त कारगिल युद्ध व अन्य युद्धात शहीद झालेल्या जिल्ह्यातील 26 वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, विविध माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी आणि माजी सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुहास कांबळे, कल्याण संघटक यांनी केले। वेदिका न्यूजसाठी शिवाजी चव्हाण, कोल्हापूर।